पोरं पण साडी ड्रेप करू शकतात. मी स्वतःवरही ड्रेप करून बघितली आहे साडी. मला चेक करायचं होतं की साडी कशी वाटते, साडी कशी फील होते. त्यावेळेस काय होतं, त्यांना एकच प्रॉब्लेम येतो जो की वॉशरूमचा. पाणी ऑब्व्हियसली ते पिणार, त्यावेळेस त्यांना वॉशरूमला जावं लागेल. ती साडी परत सोडून परत ड्रेप करता येत नाही. तू पण पिन यूज केली असेल, त्याला राऊंड एक असतो जो की दरवेळेस साडीमध्ये अडकतो. फंक्शन कोणतं आहे आणि दुसरं म्हणजे जी साडी तुम्ही ड्रेप करताय ती त्या फंक्शनला सूट होते का. लाईक प्रत्येक साडीची लेंथ पण वेगवेगळी असते, जसं की 9 वारी, 10 वारी, 12 वारी, 15 वारी इतक्या टाईपमध्ये आपल्या साडीज आहेत. जेवढा तुमचा पल्लू शॉर्ट तेवढा तुम्ही शॉर्ट दिसता. 10 मधल्या 8 तरी लेडीज ज्या आहेत त्या तशा टाईपमध्ये वेअर करतात. 2 mm गॅप ठेवायचा प्रत्येक प्लेटमध्ये. जे पण स्प्रेड कराल किंवा तुम्ही 4 फिंगर घ्या, 4 फिंगरच्या साईजमध्ये सगळ्या प्लेटिंग्सला स्प्रेड करा. आपल्या इकडे बघायला गेलं तर 9 वारीमध्ये एवढं टॉल नाही दिसत, नाहीतर मग आपलं एकच आहे कोल्हापुरी. दरवेळेस सेमच साडी वेअर केली जाते, त्याच्यामध्ये फक्त कलर आणि बाकीचं जे असेल ज्वेलरी ते चेंज होते. नमस्कार, मी वामिका जगताप द लाईव्हवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, आजचा विषय खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय आहे ना, आता वेडिंगचा सीझन येतोय, ब्रायडलची शॉपिंग चालू झालेली असेल, पण गोष्ट काय आहे माहिती का, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे वेडिंगमध्ये असते ती म्हणजे ड्रेपिंग. मग नवरीचा असू देत किंवा नवरदेवाचा असू देत. गोष्ट काय असते की बाबा तुम्ही नऊवारी घालताय, साधी साडी घालताय किंवा वेस्टर्न, इंडो वेस्टर्न वेगवेगळ्या टाईपचे जे काही तुम्ही अटायर वेअर करताय, त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ड्रेपिंग. ड्रेपिंग जर का फिसकटलं, सगळा गेम फिसकटून जातो किंवा अजिबात चांगले फोटोज येत नाही. मग ड्रेपिंगमध्ये आपण नेमकं काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, कसं नाही करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण स्टुडिओमध्ये तेजसकडून समजून घेणार आहोत. सो माझ्यासोबत आता स्टुडिओमध्ये आहेत तेजस. वेळ न दवडता डायरेक्ट गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार तेजस. येस, डेफिनेटली मॅम. हाय, मी तेजस, ड्रेपिंग आर्टिस्ट अँड एज्युकेटर फ्रॉम पुणे. खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे तू एक मुलगा असून पण ड्रेपिंग आर्टिस्ट आहे. सो इट्स अ रिअली गुड थिंग. येस, हे मलाही असंच वाटतंय. जे मी बघत होतो त्या याच्यामधून मला एक समजलं की साडी जशी आपण ड्रेप करतो त्या पद्धतीनं मलाही काही करता येईल का. हे थोडंसं एक मला क्युरियोसिटी होती की मला ती करता येईल का. त्याच्यासाठी म्हणून माझी सिस्टर जिने मला खूप सारी हेल्प केली, जिच्या थ्रू मी जे पण वर्क आहे ते मी तिच्यावर ट्राय करत करत शिकत गेलो. मला सांग, आता जो वेडिंगचा सीझन सुरू होतोय, जेव्हा तू डिसाईड करतो की बाबा तू ह्या ब्राईडला किंवा ह्या व्यक्तीला कुठल्या प्रकारचं अटायर सजेस्ट करणार आहे, म्हणजे ती 9 वारी असू देत, 6 वार असू देत, तर ते कशावरून डिसाईड होतं? म्हणजे त्यांच्या बॉडी टाईपवरून की कलरवरती डिसाईड होतं? कशावरती तू सजेशन देतोस की बाबा तुम्ही ह्या प्रकारचं ड्रेपिंग करायला हवं? राईट, गुड क्वेश्चन आहे. कारण ओव्हरऑल बघायला गेलं तर प्रत्येक ब्राईडला हेच प्रॉब्लेम असतो की माझ्यावर कोणता लुक सूट करेल किंवा मी कशा टाईपमध्ये साडी वेअर केली पाहिजे. हे सगळ्यात मोठा प्रश्न असतो. त्याच्यासाठी म्हणून आपण एक चेक करू शकतो की त्यांचा जो ओकेजन आहे, जो फंक्शन आहे तो कोणता आहे. असं नाही व्हायला पाहिजे की ती वेडिंगला जातीये आणि तीच ब्राईड दिसतीये, असं नाही झालं पाहिजे. त्यासाठी म्हणून आपण त्यांच्याशी डिस्कस केलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्यासोबत जे पण आपण डिस्कस करणार त्यावरून ते काय करतात, त्यांची पर्सनॅलिटी कशी आहे, हे सगळं आपल्याला समजून येईल. प्लस जसं की आता जर तू कोणत्या तरी फंक्शनला जातीयेस, त्यावर मी डायरेक्ट तुला असं नाही म्हणणार की एक ही साडी आहे, तू अशी अशी ड्रेप करू शकतेस. मी तुझ्याशी आधी बोलणार, तुझ्याशी डिस्कस करून मला काय समजतं हे बघणार. आता तुझा फंक्शन आहे, तू ब्राईडला भेटायला जातीयेस, वेडिंगमध्ये जातीयेस, तर मी असं नाही की तुझा एंटायर लुकमध्ये तुला पूर्ण हेवी ज्वेलरी, हेवी मेकअप किंवा ब्रायडल टाईपमध्ये ड्रेपिंग करणार, असं नाही. तुला जे तुझ्या पर्सनॅलिटीला सूट करतं त्या टाईपमध्ये मी तुझ्यावर ड्रेपिंग करेन. लाईक आपण असंही म्हणू शकतो की त्यांचा कम्फर्ट कशामध्ये आहे, जसं की ओपन पल्लू त्यांना हवं आहे किंवा आपली नॉर्मल साडीमध्ये हवं आहे, ते पण आपण एक प्रकारे चेक केलं पाहिजे, जेणेकरून त्यांची जी पण ड्रेपिंग असेल ती परफेक्ट आणि एक प्रॉपर दिसेल
त्या ओकेजनला प्रॉपर सूट करेल हे आपण मेन चेक केलं पाहिजे. आता त्यामध्ये तुम्ही 2 गोष्टी चेक करू शकता, जे की फंक्शन कोणतं आहे आणि दुसरं म्हणजे जी साडी तुम्ही ड्रेप करताय ती त्या फंक्शनला सूट होते का. लाईक बरोबर आहे. जर तुमचा फंक्शन आहे लग्न आणि तुम्ही रिसेप्शन टाईपमध्ये साडी वेअर करून जाता, हम्म. जसं की पार्टी वेअर टाईपमध्ये असते हम्म. तशा टाईपमध्ये, तर ती सूट नाही करणार. खरे. ओके, ते आपल्याला मेन चेक करणं गरजेचं आहे. मला सांग, आता जेव्हा नऊवारी साडी घालतोस तेव्हा येणारे टास्क किंवा डिफिकल्टीज काय आहेत? म्हणजे महाराष्ट्रीयन वेडिंग बोललं तर नऊवारी साडीला फर्स्ट प्रायोरिटी दिली जाते. तुझ्यासाठी काय तेव्हा डिफिकल्ट टास्क असतात आणि क्लायंटसाठी काय टास्क असतात ते सांग. हां, सगळ्यात मेन म्हणजे माझ्यासाठी असा काही टास्क नाही आहे, कारण मी ओव्हरऑल महाराष्ट्रीयन्समध्ये ज्या पण ड्रेपिंग्स केलेल्या आहेत त्यामध्ये मला आजपर्यंत तरी काही टास्क असा वाटला नाही ड्रेपिंगमध्ये. पण जर तुम्ही न्यूली ड्रेपिंग शिकत असाल तर तुम्हाला थोडेफार प्रॉब्लेम येऊ शकतात, जे की थोडं फिनिशिंगमध्ये किंवा पल्लू परफेक्ट न येणं याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, जो की आपला ज्यालाच काष्टा म्हणतात किंवा घोळ म्हणतात, पाय घोळ साडी जी म्हणतात, जे की पायामध्ये अशी लोळत असते थोडीशी, त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण प्रत्येकाला साडीची साईज ही सेम बसेल असं नसतं. बरोबर आहे. प्रत्येक साडीची लेंथ पण वेगवेगळी असते, जसं की 9 वारी, 10 वारी, 12 वारी, 15 वारी इतक्या टाईपमध्ये आपल्या साडीज आहेत. बरोबर आहे. म्हणजेच काय, मीटरमध्ये तेवढी वाढत जाते. 6 वारी म्हणजे 6 मीटरची साडी, 5.5 ॲक्च्युअलमध्ये 5.5 असते, पण त्याला 6 मीटरच म्हणतात. ओके. 9 वारीला पण सेम तसंच असतं. पण आता त्या याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जी पण आपण साडी ड्रेप करतो त्यावेळेस जे ड्रेप करणार आहेत त्यांच्यासाठी एकच प्रॉब्लेम आहे, जो की फिनिशिंग. बरोबर. फिनिशिंगसाठी तुम्हाला प्रॅक्टिसच करावी लागेल. जितकी जास्त तुमची प्रॅक्टिस असेल तेवढं जास्त तुम्हाला एक्सपिरियन्स वाढत बरोबर जाणार, आहे. तेवढे तुम्हाला चूक कळत जाणार. आणि जितक्या चुका होतील असं समजू नका की चुका होत आहेत तर माझं काहीतरी प्रॅक्टिसमध्ये गणतंय असं समजू नका. बरोबर आहे. एक फायदा आहे, जेणेकरून ती चूक तुम्हाला कशी सुधारायची आहे हे तुम्हाला अभ्यास करता येईल. जसं की माझ्या ह्याच्यामध्ये पण असं काहीच नव्हतं की मी पहिल्यापासून शिकून आलोय. माझी सिस्टरच एक होती जी मला हेल्प करत होती, बरोबर. पण ती पण किती टाईमपर्यंत हेल्प करेल, तिलाही काम आहेत, ती पण हे करते, मेकअप करते. सो एक एक गोष्टीच्या टाईपमध्ये मी असंही केलंय की एक टाईमला मी स्वतःवरही ड्रेप करून बघितली आहे साडी, जे की मला चेक करायचं होतं की साडी कशी वाटते, साडी कशी फील होते, किंवा ती साडी जी असते त्यामध्ये कम्फर्टेबल आहे की नाही. बरोबर. याच्यासाठी म्हणून मी धोती स्टाईलमध्ये साडी वेअर केली आहे. इवन मी 9 वारी पण ड्रेप करून बघितली आहे माझ्यावर, नाईस. जेणेकरून ती जी फिलिंग आहे किंवा ती जे कम्फर्ट आहे ते मला समजेल. खरंय. आता यामध्ये चेक करत असताना मला खूप साऱ्या गोष्टी समजल्या, जेणेकरून त्या मी सुधारल्या पण. आणि आज असं आहे की मी जी पण ब्राईड माझ्याकडून ड्रेप करून घेते ती मला आल्यानंतर एकच म्हणते, किती कम्फर्टेबल साडी आहे ही, हेच Nice. म्हणते. Okay. आता ब्राईडवर आपण येऊयात की ब्राईडनं काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत नऊवारी वेअर केल्यानंतर. येस. कारण ही जनरेशन न्यू आहे, मग त्यांना काय होतं, प्रत्येक वेळेस साडी ड्रेप करून सवय नसते. म्हणजे त्यावेळेस रेग्युलर वेअरच नाही होत ना, त्यामुळे मग त्यावेळेस काय होतं, त्यांना एकच प्रॉब्लेम येतो, जो की वॉशरूमचा. तो एक मेन प्रॉब्लेम आहे जो की त्यांना फेस करावा लागतो. पाणी ऑब्व्हियसली ते पिणार, त्यावेळेस त्यांना वॉशरूमला जावं लागेल. आणि जर कोणी दुसरा ड्रेप करत असेल त्यांना, तर त्यांना ती ड्रेपिंग जमत नाही. बरोबर आहे. त्यामुळे काय होतं, त्यांना ती साडी परत सोडून परत ड्रेप करता येत नाही. मग त्यावेळेस त्यांना वॉशरूमला जाण्यासाठी एक प्रॉब्लेम येतो, जो की त्यांनी जो पण फंक्शन असेल, जसं की 2 तास असेल, 3 तास असेल, त्या टाइम पिरियडमध्ये त्यांनी थोडं पाणी कमी पिलं पाहिजे. आणि दुसरं, जर तुम्ही प्रिकॉशन घेत असाल तर ज्या वेळेस ही ड्रेपिंग तुम्ही करणार असाल त्याच्या आधी एकदा वॉशरूमला जाऊन या, जेणेकरून
तुम्ही पूर्णपणे कम्फर्टेबल राहाल. ज्यावेळेसही ड्रेपिंग होईल त्याच्यानंतर तुम्हाला असं फील नाही होणार की वॉशरूमला आलंय. ओके, True. ते एक तुम्ही प्रिकॉशन्स घेऊ शकता ज्यावेळेसही ड्रेपिंग करून घ्याल त्यावेळेस. ओके, मला नेक्स्ट क्वेश्चन तुला हा विचारायचा आहे. जेव्हा पल्लू आणि स्प्लिट्स एकदम परफेक्ट बसवायचे तर तेव्हा काय गोष्टी लक्षात घ्यायच्या? राईट. सगळ्यात इम्पॉर्टंट साडीमधला पार्ट जो असेल तो म्हणजे पल्लू. तो दिसत नाही पण तो सगळ्यात जास्त वर्क करतो. जसं की आपल्या वर्कमध्ये जे बॅकबोन्स असतात जे की आपल्या माघारी काम करतात ते दिसत नाहीत पण त्यांचे काम खूप इम्पॉर्टंट असतात. त्या टाईपमध्येच ही आपला एक पल्लू आहे जो की दिसत नाही जास्त पण तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तो वर्क करतो सगळ्यात फिनिशिंग येण्यासाठी म्हणून तो वर्क करतो. आता पल्लू जर बनवत असाल तर खूप सारे मेथड्स आहेत. एक तर डायरेक्ट हातानेही पल्लू बनवू शकता. दुसरे टूल्स पण येतात जे की पल्लू बनवण्यासाठी यूज केले जातात. कार्ड्सने पण पल्लू बनवले जातात. ओके, अजून प्रेस करून जे की आजकाल खूप ट्रेंडिंगला आहे, प्रेस करून पण पल्लू बनवला जातो. पण पल्लू बनवत असताना तुम्हाला काय काय चेक केलं पाहिजे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी म्हणून आपण ज्यावेळेसही पल्लू बनवतो त्यावेळेस तुम्ही कोणत्या हँडने पल्लू बनवता हे तुम्ही आधी सगळ्यात चेक करा. बरोबर. जी पण लेफ्ट साईडला जी बॉर्डर येणार आहे, कारण ऑब्विसली जर बघायला गेलं नॉर्मल ड्रेपिंग करत असाल तर लेफ्ट साईडला आपला पल्लू येतो. बरोबर. गुजरातीमध्ये किंवा बंगालीमध्ये जो असतो तो राईट साईडला येतो. बंगालीमध्ये पण राईटला येत नाही पण पुढून जातो. त्यावेळेसही तुम्हाला थोडंसं प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. ओके, मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, जो पण पल्लू असेल त्याची जी तुम्ही बॉर्डरची विड्थ घेणार आहात ती तुम्ही 4 इंचपर्यंत घेऊ शकता. कारण जर तुम्हाला परफेक्ट फिनिशिंगमध्ये हवंय तर 4 इंच घेऊ शकता. पण जर तुम्हाला प्रॉपर बॉर्डर दाखवायची तर तुम्ही असंही करू शकता की ती जी बॉर्डर आहे त्या साईजमध्येही ठेवू शकता. पण एक प्रॉब्लेम होतो की कधी कधी जनरेशनचा पण फरक पडतो की त्यांना तेवढी बॉर्डर नको असते. बरोबर. त्यामुळे काय होतं की आपण जी बॉर्डर घेतलेली आहे ती त्यांना सूट नाही करणार किंवा त्यांना ती परफेक्ट दिसणार नाही, हाही प्रॉब्लेम येतो. मग त्यावेळेस फक्त चेक करावं लागेल की त्यांना कोणत्या साईजमध्ये बॉर्डर सूट करेल जी की फ्रंटला दिसणार आहे. मग ती 4 इंच ठेवू शकता किंवा ओव्हरऑल बॉर्डर पण ठेवू शकतो. बरोबर. आता ती बॉर्डर ठेवून झाल्यानंतर आतल्या ज्या प्लेट्स असतील त्या बनवत असताना एक 2 इंचेसच्या बनवू शकता. जर बघत असाल तर 2 इंच टेपने तुम्ही काउंट करून चेक करा किंवा 3 फिंगर्स म्हणजे प्रत्येकाचे नाही पण 3 फिंगर्स किंवा 4 फिंगर्स या साईजमध्ये जरी प्लेटिंग्स बनवल्या तरी पण त्या परफेक्ट बसतात. मग जर तुम्ही प्लेटिंग्स बनवताय तर फर्स्ट प्लेटची साईज मोठी असू दे आणि आतल्या प्लेटची साईज कमीत कमी 2 फिंगर्स फर्स्ट प्लेटपेक्षा 2 फिंगर्सने कमी असली पाहिजे. मग त्या ज्या प्लेटिंग्स बनतील त्या परफेक्ट बनणार आहेत. चांगली गोष्ट. हां, त्या परफेक्ट बनतील. त्या परफेक्ट बनल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ड्रेप करू शकता. आणि ओव्हरऑल जर बघायला गेलं तर कधीही ड्रेपिंग करत असताना जी काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे सगळ्यात आधी पल्लू बनवणे. कारण जितका तुम्ही परफेक्ट पल्लू बनवून ठेवाल आधीच तेवढं तुमचं ड्रेपिंग फास्ट होतं. म्हणजे मी प्रत्येक फंक्शनला गेलो, मला ड्रेप करायचे असेल, मला खूप साऱ्या अशा ड्रेपिंग्स आहेत जसं की 5-6 ड्रेपिंग्स आहेत, तर मी काय करतो पहिलाच त्यांच्याकडून साडी घेतो. साडी घेऊन झाल्यानंतर मी चेक करतो पहिला कोणत्या साड्या आहेत. ज्या साड्या असतील त्यांचे मी पल्लू पहिल्यांदाच बनवून फोल्ड करून जसं आहे तसं ठेवून देतो. जेणेकरून काय होतं की मला तेवढा टाइम कमी असेल, जर एकीची ड्रेप केली लगेच दुसरीकडे जायचं तर मला तेवढा टाइम भेटतो की मला डायरेक्ट ड्रेप करायचंय. मला परत त्या ब्राईडला टाइम नाही द्यायचा आहे किंवा टाइम असं तिला उभं करून नाही ठेवायचंय, नाहीतर मामा उभाच असतो मागे लगेच घेऊन जाण्यासाठी. त्यामुळे सगळ्यात आधी तर मी पल्लू बनवूनच ठेवतो जेणेकरून फास्टमध्ये ड्रेपिंग होईल. हेच तुम्ही चेक करू शकता, पल्लू बनवून ठेवू शकता. आणि बेसिकली जर बघायला गेलं तर प्रेसही करू शकता तुम्ही पल्लू, जेणेकरून प्रॉपर फिनिशिंगमध्ये राहतो पल्लू.
ओके. त्यावर जर तुम्हाला वर्क दाखवायचं असेल तर तुम्ही फक्त रोल करा पल्लू. हम्म. जो पण रोल करा पल्लू, त्यामुळे काय होईल, जे पल्लूचे क्रीजेस असतील ते हम्म. तुम्ही नंतर प्रेस केलात तरी निघून जातील. बरोबर. आणि तोपर्यंत जोपर्यंत फंक्शन आहे तोपर्यंत तो स्टे पण राहील. चालेल. असं. मला तुला हे विचारायचं आहे की जर एखादी शॉर्ट आणि थोडीशी हेवी अशी मॉडेल असेल किंवा थोडंसं बॉडी जर हेवी असेल, तर मग अशा वेळी त्यांनी काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे साडी वेअर करताना, किंवा त्यांच्यासाठी काय टिप्स देऊ शकशील? हाईटला तुम्ही शॉर्ट दिसत असाल तर तुम्ही एक हिल्स यूज करू शकता, जेणेकरून जी पण हिल्स यूज करताय त्यामुळे तुमची हाईट जास्त थोडी दिसेल. बरोबर. दुसरं म्हणायला गेला तर तुम्ही पल्लूची लेंथ थोडीशी जास्त ठेवा, जेणेकरून जो पण पल्लू आहे तो लेंथ दिसल्यामुळे तुम्ही थोडंसं टॉल दिसाल. जेवढा तुमचा पल्लू शॉर्ट तेवढा तुम्ही शॉर्ट दिसता. त्यामुळेच बघा की ज्यावेळेसही आपण ड्रेपिंग करतो त्यावेळेस चेक केलं तर लटकन्स येतात. ती जी साडीची लेंथ असते ती आपण वाढवण्यासाठी म्हणून लटकन्सचा पण यूज करतो, जे की साडी लेंथमध्ये पण कमी नाही पडणार. ओके. ओके. त्याच्यासाठी म्हणून साडीची लेंथ वाढवण्यासाठी म्हणून पण तुम्ही तसं यूज करू शकता. तुमची पण लेंथ तशी वाढून दिसेल. आणि जर हेल्दी असेल आणि हेल्दी असली तर मग एक दुसरा ऑप्शन आहे की ज्या पण प्लेटिंग्स बनवता त्या जास्त शॉर्ट नका बनवू, म्हणजे नॅरो नका बनवू. जेणेकरून काय होईल, जितकं नॅरो होईल तेवढं काय होणार आहे, जाड होईल. त्यामुळे जर तुम्ही मिडल प्लेटिंग्स बनवत असाल तर त्या टक केल्यानंतर तिथे फुगीर दिसणार, जे की त्यांची पिन लावायची असते, जी की साडी पिन म्हणून येते. ती पिन लावण्यासाठी म्हणून काय करतात, एकत्र घेऊन पिन लॉक करतात. त्यामुळे काय होतात, प्लेटिंग एकत्र आल्यावर ते टक केल्यानंतर पोट जास्त दिसतं. ओके. हे तू पण फेस केलेलं असू शकतं ड्रेपिंग केल्यावर. मी तर खूप वेळा केलेलं आहे. ज्यावेळेसही मी बघतो कोणी जरी साडी ड्रेप केली असेल तर 10 मधल्या 8 तरी लेडीज ज्या आहेत त्या तशा टाईपमध्ये वेअर करतात. तो एक प्रॉब्लेम येतो की त्या प्लेटिंग्स नॅरो केल्यामुळे ते शॉर्ट दिसतात आणि जाड पण दिसतात. तर तेच जर तुम्हाला नीट करायचं असेल तर एक करू शकता की ज्या पण प्लेटिंग्स आहेत त्यामध्ये 2 mm चा गॅप ठेवायचा प्रत्येक प्लेटमध्ये. जे पण स्प्रेड कराल किंवा तुम्ही 4 फिंगर घ्या, 4 फिंगरच्या साईजमध्ये सगळ्या प्लेटिंग्सला स्प्रेड करा. ओके. ज्या मिडल प्लेटिंग्स असतील ओके. तेवढ्या लेंथमध्ये स्प्रेड करा आणि पिनने सिक्युअर करा, जे की प्लेटिंग्स ज्या आहेत त्या सगळ्या ओव्हरऑल दिसून पण येतील. आणि दुसरं म्हणायला गेलं तर त्यांची जी हाईट आहे किंवा त्यांचं जे पोट आहे ते पण जास्त नाही दिसणार. जे की नऊवारीमध्ये बघा तुम्ही, नऊवारीमध्ये प्लेटिंग जास्त येतात आणि त्याचं केळ बनवतात, जे की पहिला बनवत होते ते आता नाहीत बनवत, कारण पोट जास्त दिसतं असं वाटतं त्यामुळे नाहीत बनवत. ते नॅरो करून ज्या प्लेटिंग्स बनवतात किंवा ते खेळ जे काढतात त्यावेळेस काय करतात, ते प्लेटिंग्स राऊंड करून तिथे लॉक करून ठेवतात पोटाच्या इथे, त्यामुळे ते पोट जास्त दिसतं. पण त्याच याच्यामध्ये ते चावी पण ठेवत होते किंवा पैसे पण ठेवत होते, जेणेकरून त्यांना कुठे ठेवण्यासाठी जागा नाहीये, त्यावेळेस ते तिथे लॉक करून ठेवत होते प्रॉपर सेफ राहील म्हणून. ओके. असं करत होते. सो तसंही एक ऑप्शन आहे जे की प्लेटिंग्सला थोडंसं ब्रॉड करायचं आहे आणि आपण नॉर्मल जशी ड्रेप करतो त्या पद्धतीने ड्रेपिंग करायचे. आणि अजून जर तुम्हाला हाईट वाढवून दाखवायची असेल तर जो शेप असतो हिपचा शेप, वेस्ट बोनच्या वरच्या साईडला, त्या साईडला तुम्ही जेवढी साडी वरून क्रॉस करता येईल तेवढी क्रॉस करा. त्यामुळे काय होतं, तुमचा जो ओव्हरऑल शेप आहे जसं की असा कर्व प्रॉपर दिसेल, जो की कट झाल्यामुळे तो इन्हॅन्स होईल. ओके. त्यात हिल्स असते त्यामुळे ती अजून टॉल दिसते. हे एक 2 ऑप्शन आहेत. ओके. तू आता प्लेटिंगचं सांगत होतास, तर मला एक गोष्ट सांग की जे आपण निऱ्या करतो त्या एक्झॅक्टली कुठल्या साईडला, म्हणजे राईट साईडला लावायला पाहिजे बेली बटनच्या, लेफ्ट साईडला की मिडलला, कुठल्या पार्टमध्ये त्या निऱ्या प्लेस केल्या पाहिजेत? राईट. ज्या वेळेस तुम्ही ड्रेपिंग करता, आता जर तू ड्रेपिंग करत असशील तर रॅन्डमली तू मिडलला डायरेक्ट टक करशील. सो तसं न करता चेक कर बेली बटन कुठे आहे. बेली बटनच्या राईट साईडला जर तू टक केलीस तर त्या प्लेटिंग्सच्या थ्रू तुझी जी हिप आहे
लेफ्ट साईडची त्या प्लेटिंग्स ही तुला प्रॉपर शो करता येतील. ओके. ओके, जेणेकरून काय होतं की प्रॉपर मग ओव्हरऑल साडीमध्ये असं नाही वाटत की मिडल प्लेटिंग्स एका साईडला गेलेत किंवा हिप प्लेटिंग्सच नाही दिसत आहेत, असं नाही होत. मग जर ड्रेपिंग करत असेल तर प्रॉपर बेली बटनच्या इथे टक केलं तर तुमचे पूर्णपणे ओव्हरऑल लुकमध्ये मिडल प्लेटिंग्स पण दिसतील, साईड प्लेटिंग्स पण दिसतील. ही काळजी घेऊ शकतो आपण, जे की ड्रेपिंग करत असताना केली पाहिजे. ओके, मला सांग की तुला काय वाटतं की कुठल्या पल्लूमध्ये, म्हणजे ओपन पल्लूमध्ये किंवा प्लेट्स आपण करतो ह्याच्या पल्लूच्या, तर मग कुठल्या प्लेटिंग तू जास्त रेकमेंड करशील की जेणेकरून आपण साडी घातल्यावर स्लिम दिसू? तुला काय वाटतं? स्लिम दिसू. ओके, ओपन पल्लू तर मी सजेस्ट नाही करणार, पण जर त्यांना कॅरी करता येत असेल तर करू शकतात. कारण जो ओपन पल्लू देणार आहे तेच जर तुम्ही बॅक साईडने फ्रंटला घेतलात तरी पण थोडंफार स्लिम दिसता आणि ओव्हरऑलमध्ये तुमचा पल्लू दिसून येतो. पण जर तुम्हाला स्लिम दिसायचं असेल तर मग एकच करू शकता की क्लोज पल्लू, ज्यामुळे काय होतं, म्हणजे साडीची पिन करायची. राईट, साडीची पिनच करावी लागेल तर तुमचा ओव्हरऑल लुक प्रॉपर दिसेल. ओके. त्यामध्ये एक आहे की साऊथ इंडियन स्टाईलमध्ये साडी, ज्यामध्ये कमरपट्टा यूज केला जातो. त्यामुळे काय होईल, ओव्हरऑल लुकमध्ये तुमचा जो फिगर आहे तो प्रॉपर एनहान्स होईल. साऊथ इंडियन्समध्ये कंपल्सरी कमरपट्टा यूज केला जातो. त्यामुळे तू चेक करू शकतेस, साऊथच्या ज्या ब्राईड्स आहेत त्यांची जी फिगर आहे त्यांची उठून दिसते. और जर बघायला गेलं तर त्यांच्या ड्रेपिंगमध्ये बघायचं तर तो जो शेप आहे ना तो प्रॉपर दिसून येतो. अच्छा. आणि त्यामुळेच काय होतं की त्या साईडच्या जे ब्राईड्स आहेत त्या टॉल पण दिसतात. हो. पण आपल्या इकडे बघायला गेलं तर नऊवारीमध्ये एवढं टॉल नाही दिसत. जर ती हाईटने जास्त असेल तर ती दिसून येईल, पण ड्रेपिंग वाईज बघायला गेलं तर ती थोडीशी बल्की वाटते, का तर फुगीर पण वाटते. ओके, ते जे वाटतं ना, का तर ती साडी आपली कॉटनची असते. आणि दुसरं म्हणायला गेलं तर जी साडी आहे त्याचा जो घोळ येतो फ्रंटला, त्यामुळे काय होतं, तुमचे पाय पूर्णपणे झाकून जातात. बरोबर आहे. ते झाकून गेल्यामुळे काय होतं की जो शेप आहे, इथला शेप आहे तो ओव्हरऑल दिसून येत नाही. हा जर दाखवायचा असेल तर तुम्ही असंही करू शकता की 6 वारीची 9 वारीमध्ये जाऊ शकता किंवा 9 वारीमध्ये पण हिल्स वेअर करू शकता. ओके. ज्यावेळेस तुम्ही हिल्स वेअर करणार त्यावेळेस तुमची जरा हाईट जास्त दिसेल, पण हिल्स वेअर करणार म्हणल्यावर तो लुकला पण गेला पाहिजे. बरोबर आहे. म्हणून ट्रॅडिशनल मध्ये असे हिल्स येत असतील तर त्या टाईपमध्ये पण तुम्ही वेअर करू शकता. नाहीतर मग आपलं एकच आहे कोल्हापुरी, जी की वेअर केली जाते नऊवारीवर. आजकाल ड्रेपिंगमध्ये मॉडर्न जे आपण वेगवेगळे इंडो वेस्टर्न असे काही काही टाईप जे हे करतो, तर ते कुठले आहेत किंवा आजकालचे ट्रेंड्स काय आहेत? जर आत्ताचा जो ट्रेंड चालू आहे, जो सीझन येईल त्यासाठी जर बघायला गेलं तर साडी विथ दुपट्टा किंवा डबल साडी हा ट्रेंड येणार आहे. कारण जी ब्राईड आहे त्यांना 2 साडीज किंवा जी साडी प्लस दुपट्टा असं वेअर करणं खूप आवडतंय. त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स त्यांना खूप आवडत आहेत. त्यामुळे मला तरी असं वाटतंय की हा ट्रेंड येईल आणि तो येण्यासाठी पण मी पण प्रयत्न करेन आणि आला पण पाहिजे. कारण नॉर्मल साडीज वेअर करून करून ते रेग्युलर झालेलं आहे. दरवेळेस सेमच साडी वेअर केली जाते, त्याच्यामध्ये फक्त कलर आणि बाकीचं जे असेल ज्वेलरी ते ना चेंज होते, पण ड्रेपिंगमध्ये काही असं चेंज नाही होत. सो साडी विथ दुपट्टा हा एक ट्रेंड येईल. त्यासोबतच जर बघायचं म्हणलं तर अजून एक आहे, ते म्हणजे काय की थोडंसं पार्टीवेअर स्टाईलमध्ये किंवा पॅन्ट स्टाईलमध्ये ड्रेपिंग्स अशा टाईपमध्ये ट्रेंड्स चालू आहेत. त्यामध्ये थोडं वेस्टर्न कल्चरमध्ये आजकाल ड्रेपिंग्स जात आहेत. ओके, मला एक गोष्ट सांग की आपण जेव्हा ड्रेपिंग करत असतो तर त्या टाईममध्ये कुठल्या टाईपचे पिन्स वापरायला पाहिजे आणि जे आपण काही लोक ते स्टिच वगैरे करतात ऑन द स्पॉट, तर मग काय गोष्टी करायला पाहिजे, काय गोष्टी अवॉइड करायला पाहिजे? तसं बघायचं म्हटलं तर सेफ्टी पिन्स खूप साऱ्या टाईपमध्ये आहेत, पण मेनली यूज केली जाते ती म्हणजे आपली नॉर्मल पिन. आता ती तू पण पिन यूज केली असेल, त्याला राऊंड एक असतो
जो की दरवेळेस साडीमध्ये अडकतो. हां. हां, ती पिन न यूज करता तुम्ही बॉल पेन्स यूज करू शकता, ओके. जी की मी आणलेली पण आहे. मी पण दाखवेन पण दाखव. तुला. एक मिनिट. ही अशा टाईपमध्ये आहे, ज्याच्यामध्ये एंडला जे राऊंड असतो त्या जागी बॉल येतो. ओके. ओके, ही तू चेक कर. तशा टाईपमध्ये आहे. आता त्यामध्येच असेल तर तुम्ही ती यूज करा, जेणेकरून जी साडी असेल ती खराब नाही होत. बरोबर आहे. मग त्या जागी जर तुमच्याकडे पिन नसेल बॉल पिनमध्ये, हं. तर टिकली यूज करू शकतो, जी आपण लावतो बिंदी. ओके. हां. टिकली यूज करू शकतो किंवा थ्रेड यूज करू शकतो. अजून जो मोती असतो, छोटा मोती किंवा मोठा मोती, दोन्ही साईजमधले जी पिन असेल ती ओपन करायचे, लॉक करून डायरेक्ट यूज करायचे, जेणेकरून थोडंसं लुकला पण चांगला दिसेल आणि साडी जी आहे ती पण सिक्युअर राहते. जी साडीचे होल्स आहेत ते खराब नाही होत किंवा साडीचे जे थ्रेड्स आहेत ते खराब नाहीत होत. आपण शेवटाकडे जाताना मी तुला एकच प्रश्न विचारेल. जेव्हा आजकालच्या मुली तर साडी घालत नाही, पण साडी त्यांना कम्फर्टेबल वाटावी, म्हणजे दिवसभर घातली तरी, ओके. ह्यासाठी काय टिप्स सांगशील की बाबा साडीचा कंटाळा वाटणार नाही? राईट. मेन जो पण पेटिकोट आहे, ज्याला स्पर्करही बोललं जातं, तो जो चूज करता तो कम्फर्टेबल असेल असा चूज करा. जो की प्रॉपर बॉडी फिटिंगमध्ये आहे तो न घेता थोडंसं सॅटिन टाईपमध्ये घेऊ शकता. जे पहिल्याच्या लेडीज होत्या त्या कॉटनचा यूज करत होते, का तर त्यांना डेली वर्क करता येईल. रेग्युलर जे वर्क आहे, घरामधलं वर्क आहे ते करता येईल, त्यासाठी म्हणून ते काय करत होते, कॉटनचा पेटिकोट यूज करत होते. पण त्याच्यामुळे काय होतं की साडी खालून थोडीशी ब्रॉड दिसते. ओके. मग ती न दिसण्यासाठी म्हणून आजकाल आलेले आहेत ते म्हणजे सॅटिनचे शेपवेअर्स. ते स्ट्रेट असतात पूर्णपणे. मग ते थोडेसे कम्फर्टेबल पण आहेत. जर तुम्ही प्रॉपर शेपवेअरमध्ये गेलात तर बसता उठता थोडंसं कम्फर्टेबल राहत नाही. ते तुम्ही यूज करू शकता. आणि ज्यावेळेसही तुम्ही वर्क करत असाल त्यावेळेस अशा टाईपची तुम्ही साडी यूज करा, जे की कॉटनमध्ये किंवा थोडीशी जॉर्जेट टाईपमध्ये अशी यूज केलात तर दिवसभर यूज करत असाल तर ती कम्फर्टेबल राहील. पण जर तुम्ही वर्कवाल्या साड्याच यूज करत असाल, डेली यूजमध्ये तर नाही करणार, पण डेलीसाठी म्हणलात तर वर्कवाली साडीज आपण थोडं स्किप करू शकतो. ओके. जेणेकरून कम्फर्टेबल पण राहील आणि त्यांना ब्रिदेबल पण वाटेल. असं नाही वाटलं पाहिजे की एकदम टाईट झालेलं आहे, असं नाही वाटणार. ओके. मला तरी आता माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीत. फक्त आता मला शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे. फिमेलसाठीच फक्त ड्रेपिंग आर्टिस्ट लागतो की मेलसाठी सुद्धा ड्रेपिंग आर्टिस्टची खूप गरज आहे? हां, मेल आर्टिस्टसाठी पण आहे गरज. आजकाल जे मेल आहेत ते फिमेलसाठी पण ड्रेप करतात आणि मेल स्वतःसाठी पण ड्रेप करतात. त्या याच्यामध्ये मला असं वाटतंय की प्रत्येक व्यक्तीला ड्रेपिंग ही आली पाहिजे. मग ती धोती ड्रेपिंग असू दे, म्हणजे मेलची ड्रेपिंग असू दे किंवा फिमेलची ड्रेपिंग असू दे. मेलसाठी पण इम्पॉर्टंट आहे, कारण प्रत्येक मेलला धोती ड्रेपिंग येते किंवा ड्रेपिंग्स येतात असं नाही आहे. क्वचित लोकांना येत असेल, जे की चांगली गोष्ट आहे. ती येणं पण गरजेचं आहे. आता त्या याच्यामध्येच जर बघायला गेलं तर ज्यांना ड्रेपिंग येते, नॉर्मल ड्रेपिंग येते, त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि जर नाही येत असेल तर ते ऑब्व्हियसली त्यांना हायर करावं लागेल, कारण त्यांचा फंक्शन जो आहे तो मेन इम्पॉर्टंट आहे. त्यांचे जे रिच्युअल्स आहेत त्यामध्ये जर त्यांना धोती वेअर करायची असेल तर त्यांना ड्रेपिंग आर्टिस्ट हा हायर करावाच लागेल. ओके. तर मग थँक्यू तेजस, तू इथे आलास आणि ड्रेपिंगबद्दलचे जे काही पण डिफरंट क्वेश्चन्स होते त्याच्याबद्दल तू ॲन्सर केलंस. तर मग मी द लाईव्हच्या प्रेक्षकांना सांगते, जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही क्वेरीज असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये ते सगळे प्रश्न विचारा. तेजस नक्कीच तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. आणि अशाच गोष्टीसाठी द लाईव्हला फॉलो करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.